दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीचे अहवाल एका पाठोपाठ येऊ लागलेले आहेत। याच संदर्भात काल आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे। याच संदर्भात अहवालाच्या बोलण्यासाठी आपल्या सोबत अमित गोरखे। सर, काय सांगाल, काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय मागणी केली आणि ते दोन अहवाल आले त्यामध्ये काय समोर आले? खरं तर चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधव यांची एकत्रित जी समिती झाली त्याचा अहवाल त्यांनी काल सकाळी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सबमिट केला। अहवाल मी काय तो पाहिला नाही, तो डायरेक्टली साहेबांकडे सबमिशन झाल्यामुळे त्यांना तो अहवाल माहिती आहे। परंतु माता मृत्यू अहवाल तो एक येणं बाकी, तो आज झाला असेल। मी पहिल्यापासून सांगतोय की हे अहवाल सगळे खऱ्या अर्थानं भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील। पुन्हा एकदा सांगतो, मंगेशकर हॉस्पिटल यांचं काम पूर्वीपासूनचं चांगलं आहे, ते चांगलं काम करत राहतील। परंतु एक अत्यंत चूक जे डॉक्टर घैसास यांच्याकडनं झाली, त्यामुळे घैसास यांनी स्वतःच त्या ठिकाणी राजीनामा दिला। पण फक्त राजीनामा हा महत्त्वाचा नाही आहे, त्या ठिकाणी जे कल्प्रिट आहेत, डॉक्टर घैसास असतील किंवा इतर असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर एक मंगेशकर कुटुंबियांनी, खरं तर आम्ही सर्व सक्षम आहोत, पण खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या भान ठेवून त्यांनी या भिसे कुटुंबियांचं, खास करून त्या दोन मुलींचं दातृत्व मातृत्व 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, ही माझी वैयक्तिक मागणी आहे। पण असं असलं तर जे दोन अहवाल आले त्यामध्ये रुग्णालय प्रशासनावर जो ठपका ठेवण्यात आलाय, म्हणजे त्याला जबाबदार रुग्णालयच त्या ठिकाणी दाखवण्यात आलंय, त्या संदर्भात काय मागणी असेल तुमची कारवाईची? कुठलीही ऑर्गनायझेशन जी असते तीच जबाबदार असते, तिथले व्यवस्थापन जबाबदार असतं। आमचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं तातडीनं या सगळ्या समित्या गठीत केल्या आणि तातडीनं त्या अहवाल पण त्यांनी एक्सेप्ट केले, त्यामुळे निर्णयही तातडीनं होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि निर्णय होताना कुठलाही बायस 100% होणार नाही, कारण या ठिकाणी एका मातेचा मृत्यू झालेला आहे। घैसासांनी गेली 2 दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आपल्याला पाहिजे, मात्र अद्यापही त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही। कुठेतरी प्रकरण मागे पडते किंवा दबते असं वाटतंय का? प्रकरण मागे पडणार नाही, दबतही नाहीये। एक अहवाल येणं बाकी असल्यामुळं माझ्या माहितीनुसार तो अहवाल आज येईल आणि त्याच्यावर लगेचच प्रतिक्रिया आणि त्याच्यावरचे ऍक्शन्स आजच दिसायला मिळतील। तुम्ही अहवालाच्या व्यतिरिक्त म्हणताय की घैसासांवर गुन्हा दाखल झाला, पण आता किती दिवस झाले त्यानंतर अद्यापही घैसासांवर कसलीच कारवाई नाही, त्यांनी राजीनामा दिला, हा विषय इथंच थांबलेला आहे। लक्षात घ्या, शासकीय प्रक्रिया आहे, तरी पण शासकीय प्रक्रिया ह्या येणाऱ्या 2-3 दिवसात संपलेली आहे। त्यामुळे जे अहवाल येणं बाकी आहे ते अहवाल आल्यानंतर ताबडतोब याच्यावर ऍक्शन होईल। कॅमेरा विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।